गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो गाईज आज मी माऊ आणि विशाल चाललेलो आहे. आमच्यासाठी एक छानपैकी सरप्राईज आहे. मी से हाय. सो आम्ही दोघं रेडी झालेलो आहे आणि विशाल पण रेडी होत आहे. आणि आज आहे आमची 8th मॅरेज ॲनिव्हर्सरी. आजही मला तो दिवस आठवतो की आमचं 30 डेटला एंगेजमेंट झाली होती आणि नेक्स्ट डे आमचं लग्न होतं. टू डिफरंट पीपल फ्रॉम टू डिस्टिंक्ट प्लेसेस आणि थोडं बोलचाल वेगळं, राहणीमान वेगळं, कसं ते एकत्र येतात आणि कशी एक लाईफ घडते हे शिकली आहे मी ह्या 8 वर्षामध्ये. आणि अजून एक खूप मोठी गोष्ट शिकली आहे, मराठी छानपैकी बोलायला शिकली आहे. जर तुम्हाला माझी मराठी आवडत असेल तर नक्की सांगा मी कशी बोलते आहे. आणि ह्याच्या अतिरिक्त लाईफ इज गोईंग ऑन सो गुड. अप्स अँड डाऊन्स तर चालतच राहतात, पण सर्वात जास्त मॅटर करतं की तुम्ही एका दुसऱ्याला कसं समजता. आणि आय लव्ह माय फॅमिली. दिस इज ऑल अबाउट. आणि चला आता आपण बघूया आता आम्ही कुठे जाणार आहे आणि सी यू देअर. बाय बाय. सो गाईज फायनली आम्ही निघालो आमच्या पहिल्या सरप्राईजसाठी. सो मला माहिती नाही आहे आणि मिहिरला पण माहिती नाही आहे की आम्हाला सरप्राईज काय भेटत आहे. सो ह्याच्यासोबतच आम्ही निघालो. सी यू देअर. हॅलो गाईज. सो गाईज फायनली मला माहिती झालेलं आहे की आम्ही कुठे चाललेलो आहे. आणि त्या प्लेसवर आम्ही दोघं खूप वेळा युजली असं मिहिर मी आणि विशू आम्ही खूप वेळा आलेलो आहे. आणि मी माझ्या मैत्रिणींना पण सांगितलंय की आपण इथे येऊ, इथे फ्रूट चाट खूप छान भेटतो. इनफॅक्ट सगळ्यांना सांगितलं आणि ह्या प्लेसमध्ये मला व्हिजिट करायचं होतं. अँड ती प्लेस मला माहिती झालेली आहे, पण मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते. And Mir is so excited. Mir, आपण कुठे चाललो? हा जो स्पेसिफिकली रोड आहे हा मला खूपच जास्त आवडला, कारण की आजूबाजूला खूपच छान ग्रीनरी होती. आणि मी विशालला बोलले होते की मला इथे फोटो काढायचा, पण आम्हाला टाईम नाही भेटला कारण की खूपच जास्त ऊन आहे. मेमध्ये खूपच जास्त ऊन असतं. सो बघू शकता खूपच छान हा रोड आहे. सो हा थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडासा रोड चांगला नाही आहे, पण रिसॉर्टला पोहोचल्यावर खूपच छान वाटतं. 8th मॅरेज ॲनिव्हर्सरी आमची होती, पण मिहिर खूपच जास्त एक्सायटेड होता कारण की त्याला माहिती होतं की तो स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे, त्याला डिफरंट गोष्टी करायला भेटणार आहे, त्याला खूप जास्त मजा येणार आहे. सो त्याच्या एक्साइटमेंटसोबतच फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. सो बेसिकली दिस इज द एंट्रन्स ऑफ द वाइल्डरनेस हिलटॉप रिसॉर्टचा. सो हे बघू शकता, दिस इज द एंट्रन्स. आणि इथून पुढे गेल्यावर सरळ जाऊन राईट साईडला टर्न झाल्यावर तुम्हाला पार्किंग एरिया भेटणार आहे, जिथे तुम्ही तुमच्या 4 व्हीलर पार्क करू शकता. सो विशालने आम्हाला मेन एंट्रन्सवरच ड्रॉप केलं कारण की आमच्यासोबत सामान होतं. सो दिस इज द मेन एंट्रन्स जिथे आम्ही उतरलेलो आहे. आणि इथून एंट्री आहे. राईट साईडला तुम्हाला रिसेप्शन भेटणार आणि इथे तुम्हाला लेफ्ट साईडला वेलकम ड्रिंक आहे. सो गेल्या मिहिरचा मी खूप छानपैकी फोटो काढला कारण की तिथे एंजलवाला फोटो बनलेला होता. सोबतच आज 1 मे आहे, आज महाराष्ट्र डे पण आहे. सो खूपच छान इथे महाराष्ट्र डेसाठी सजवलेलं होतं मावळ्यांचं. आणि त्याच्यासोबतच आज लेबर्स डे पण आहे, ज्याच्यासाठी आज सगळ्यांना सुट्टी असते. सो टुडे इज द डे इज व्हेरी स्पेशल. आज सगळ्यांना सुट्टी असते, म्हणूनच आज आम्ही ठरवलं होतं की आज आम्ही लग्न करायचं आहे. सो राईट साईडला वरती तुम्ही बघू शकता तो आहे बँकेट हॉल, जो बेसिकली मॅरेज सेरेमनी, रिसेप्शन आणि डिफरंट गोष्टींसाठी यूज केलेला जातो. आणि ह्याच्यासोबतच हा आहे, इथे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल, हा आहे इन्फिनिटी स्विमिंग पूल, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन स्विमिंग पूल पण आहे. आणि त्याचा टायमिंग होता. सो आम्ही ठरवलेलं होतं की उन्हामध्ये आम्ही स्विमिंग पूलमध्ये नाही जाणार आहे. सो बेसिकली इथे वरच्या साईडला पण खूप सगळे रूम्स आहेत आणि खालच्या साईडला आणि राईट साईडला हा आहे इंडोर गेम सेक्शन. सो आम्ही घेतलेला होता खालचा रूम, कारण की खाली होता एक छोटासा गार्डन एरिया आणि मला ग्रीनरी खूप आवडतात ते. आणि वरती होता छानपैकी बॅल्कनी. सो मला बॅल्कनी नको होती, म्हणून आम्ही खालचा रूम घेतला जिथे छानपैकी गार्डन होता. सो खाली उतरून हे बघू शकता, स्टेअरकेसनी थोडंसं खाली उतरल्यानंतर आपल्याला रूम आपला येतो.
सो फायनली मी फर्स्ट टाईम बघणार होते माझा रूम, कारण की मी खूप एक्सायटेड होते आणि माझी खूप इच्छा होती वाइल्डरनेसला यायची. ह्याच्या अगोदर पण मी येऊन गेले होते. सो दिस इज आवर रूम विच इज सिरीन अँड पीसफुल. मला खूपच जास्त आवडला. इथे एअर कंडिशनिंग होतं, वायफाय होतं, क्लोजेट होता, सीटिंग एरिया खूप छान होता, टी व्ही होता, मिनरल वॉटर दिलेलं होतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रीनरी आहे. सो हे बघू शकता, खूपच छान वाटत होतं आणि खूपच छान एम्बियन्स होता आणि इथे खूपच पीसफुल होतं. सो थोड्या वेळानंतर आम्ही निघालो स्विमिंग पूलला. सो स्विमिंग पूलमध्ये आम्ही 4 वाजता गेलो. 4 ते 6 स्विमिंग पूलचा टायमिंग होता. आम्ही खूपच जास्त एन्जॉय केलं, कारण की मिहीर खूप जास्त एन्जॉय करत होता. आणि इथे त्यांनी डिफरंट स्पोर्ट्स पण ठेवलेले होते. सो हे बघू शकता, मी आणि मिहीर खूपच जास्त एन्जॉय करत होतो, कारण की इथे डेफिनेटली तुम्ही आल्यावर तुम्हाला खूपच जास्त मजा येणार आहे. आणि इथे वॉटर स्प्रिंकलर लावलेलं होतं, जिथे खूपच जबरदस्त सॉंग्स लावलेले होते, कारण की यूट्यूबवर सॉंग्स नाही टाकू शकत येतं. सो मी ते सॉंग्स नाही लावले आणि मी आणि मिहीर खूपच जास्त एन्जॉय करत होतो. आणि आम्ही दोघांनीच इथे आल्यावर आम्ही डान्स सुरू केला होता. हळूहळू सगळेजण यायला लागले. सो दिस इज होल मुवमेंट ज्याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिलीसोबत खूप जास्त एन्जॉय करू शकतो. सो लिटरली आम्ही स्विमिंग पूलमध्ये इतकं खेळलो की आमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येत होते. त्याच्यानंतर संध्याकाळी झाला होता हाय टीचा टायमिंग. सो मिहीर आमच्याशी वेगळा बसला होता, कारण की त्याचे टँट्रम्स तो शो करत होता. सो आम्ही घेतले होते आलूचे भजी आणि कांदा भजी सोबत टी अँड कॉफी. सो हे बघू शकता, हाय टीला आलेलो होतो आम्ही आणि थोडंसं थकलेलो पण होतो, कारण की स्विमिंग पूलमध्ये खेळल्यानंतर थोडीशी भूक पण लागते आणि आपले खूप सगळे कॅलरीज पण बर्न होतात. सो हे बघू शकता, सनसेटचा व्ह्यू, मला सनसेट खूपच जास्त आवडतं. ह्याच्यानंतर आम्ही गेलो, मिहीरला खेळवायचं होतं, कारण की तो त्यांनी बघितलेलं होतं की तिथे आउटडोर गेम्स आहेत, इनडोर गेम्स आहेत. सो इथे किड्स प्ले एरिया आहे हा बेसिकली, जिथे तुम्हाला सी सॉ, स्लाइड्स, त्याच्यानंतर झोका, तिथे बैलगाडी पण होती. सो हे बघू शकता, किड्स प्ले एरिया आहे. सोबतच आउटडोर गेम्ससाठी तिथे क्रिकेट पण तुम्ही खेळू शकता. आणि इथे समोर तुम्हाला हा जो मी तुम्हाला पहिलंच दाखवलेला होता, हा आहे बँकेट हॉल, जो की अमेझिंग होता, ज्याच्यामध्ये अमेझिंग इन्क्लुडिंग मॉडर्न अमेनिटीज दिलेल्या होत्या, जो बेसिकली कॉन्फरन्स, मीटिंग्स, रिसेप्शनसाठी यूज केला जातो. सो विशाल पहिलं पण इथे येऊन गेलेला होता. त्यांनी मला सांगितलं की इथं खूप छान अमेनिटीज वगैरे दिलेल्या होत्या. सोबतच मिहीर खूपच वेळ खेळला होता, आणि कारण की त्याला थकवायचं होतं, कारण की थकल्यावर मुलं थोडेसे शांत होतात. सो बैलगाडी, असं खूप छान अमेनिटीज त्यांनी दिलेल्या होत्या. सोबतच संध्याकाळ झाली आणि आम्ही छानपैकी रेडी झालेलो आहे, कारण की आम्हाला आता सेलिब्रेट करायचं होतं आमचा मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो संध्याकाळी खूप छान लाईट्स लागलेल्या होत्या आणि मला लाईट्स दाखवायच्या होत्या की आम्ही हायटी नंतर आम्ही गेलो इंडोर गेम्स बघायला. सो इंडोर गेम्स पण बघायला तिथे आम्ही गेलो, तिथे कोणीच आलेलं नव्हतं. आम्ही फर्स्ट पर्सन होतो जिथे आम्ही गेलेलो होतो इंडोर गेम्स खेळायला. आता हे बघू शकता, खूपच छान इंडोर गेमचा व्ह्यू होता आणि तिथे खूप छान लाईट्स लावलेले होते. आम्ही गेल्यावरच तिथले आम्ही लाईट्स ऑन केले, मग हळूहळू तिथे लोक यायला लागले. सो दिस इज ऑल अबाउट इंडोर गेम्स. चला मी तुम्हाला आज जाऊन दाखवते. सो गाईज, फायनली वी एंटर्ड द इंडोर गेम सेक्शन, जिथे तुम्हाला कॅरम दिसेल, चेस दिसेल, पूल आहे, एअर हॉकी टेबल आहे, त्याच्यानंतर सब सॉकर, अंडर टेबल सॉकर आहे, कॅरम आहे, त्याच्यानंतर टेबल टेनिस आहे. हे सगळे इंडोर गेम्स होते. आम्ही अर्धा तास इथे इंडोर गेम्समध्ये खेळत बसलेलो होतो आणि खेळल्यानंतर, कारण की आम्ही आमचा टायमिंग दिलेला होता टेबल बुक, सो आम्ही इथून निघालो थोड्या वेळ खेळल्यानंतर, आणि हळूहळू इथे खूपच जास्त भीड पण झाली होती. म्हणून म्हटलं चला आपण निघूयात आणि आपण तयार होऊयात.
त्याच्यासोबतच बघू शकता मी छानपैकी रेडी झालेले होते, कारण की ह्या दोघांनी सांगितलं होतं मम्मा पहिलं तू तयार हो, बिकॉज मला खूप जास्त टाईम लागेल, त्यांना असं वाटलेलं होतं. पण मी खूपच लेस मेकअप करते आणि त्याच्यामध्येच मी साडी घातलेली होती, कारण की आज आमची 8th मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आणि विशालला नॉट एक्सपेक्टेड होतं की मी साडी घालेल, पण मी छानपैकी साडी घातलेली होती आणि छानपैकी तयार झालो आणि आम्ही निघालो आमच्या फायनली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी. तिथे खूप मोठा ग्रुप आलेला होता, सोबतच साईडला आमचा खूप छानपैकी टेबल त्यांनी डेकोरेट करून दिलेला होता, जिथे आम्ही छानपैकी व्हिडिओज काढलेले होते. तुम्ही बघू शकता इथला पीसफुल अँड सिरीन एन्व्हायरमेंट, खूपच छान व्ह्यू होता इथून. आणि कारण की हिलटॉप रिसॉर्ट जो आहे तो हिलवरती आहे आणि टॉपवरती, जसं की त्याचं नाव आहे. खूपच अमेझिंग वाटत होतं, छान हवा सुटलेली होती. सो ह्याच्यासोबतच आम्ही खूप छानपैकी आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, छानपैकी डिनर केला आणि रूमवरती आल्यानंतर हे बघू शकता आमचे छानपैकी फोटो. सो ह्याच्यासोबतच आपला ब्लॉग इथे संपतो. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, एन्जॉय युअर लाईफ. बाय बाय गाईज.